महिलांना 10,000 दिल्याचा बिहार निवडणुकीवरती परिणाम झाला। बिहार विधानसभेच्या निकालावरती शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली। निवडणुका जाहीर होण्याआधी पैसे वाटणे हे चिंताजनक असल्याचं पवार म्हणाले। पैसा वाटून निवडणुका होतात याचा आयोगाने विचार करावा। देशातल्या निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ व्हायला हव्या। दरम्यान जो जीता वही सिकंदर असं म्हणत फडणवीसांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलंय। लोकांना योजना आवडल्यामुळे बिहारमध्ये एनडीएचा विजय झाल्याचं फडणवीस म्हणतात। सगळ्या राज्यात 50% मतदान या महिलांचे त्यांना 10,000 रुपये देणं आणि त्याच्यानंतर निवडणुकीला सामोरं होणं याचा अर्थ या निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ होतात का या संबंधी लोकांच्या मनात नक्की शंका आहे। याचा विचार इलेक्शन कमिशनने केला पाहिजे। जो जीता वही सिकंदर हारल्यानंतर पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे। मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत। आत्मपरीक्षण केलं पाहिजे। पण आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही। खऱ्या अर्थानं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती। त्यांची सरकार होती तेव्हा त्यांनाही होती, त्यांनी केल्या नाहीत। आम्ही योजना केल्या तर लोकांना आवडल्या आणि लोकांनी आम्हाला मतदान केलं, त्यावर लोकांना दोष देण्याचं कारण काय? आणि कामामुळे नव्हे तर महिलांना 10,000 वाटल्यामुळे एनडीएचा विजय झाला असं खडसे म्हणाले। मोदी नितीश कुमार यांच्या कामामुळे हा विजय नाही असं ते म्हणतात। बिहारचा निकाल जनाधार नव्हे तर मशीनचा आधार आहे अशी बच्चू कडू यांनी ही टीका केलेली आहे। तर मतदान केंद्राऐवजी भाजप कार्यालयात मतदान घ्या असंही बच्चू कडू म्हणाले। तर बच्चू कडूंनी आधी स्वतःच्या पराभवाचं आत्मपरीक्षण करावं असं भाजपच्या नवनाथ वन यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय। बिहारच्या जनतेने एनडीएला स्पष्ट बहुमत नाही दिलेलं। त्यांनी लाडकी बहीण योजनेला स्पष्ट बहुमत दिलंय। जी लाडकी बहीण योजना मध्य प्रदेशामधून महाराष्ट्र मार्गे बिहारला पोहोचली, इथे 1,500 रुपये दिले, ते 10,000 रुपये दिले। आणि त्या 10,000च्या प्रलोभनामुळे महिलांनी मोठ्या प्रमाणावर मतदान एनडीएला केलं। एनडीएचं मत जे मिळालेलं आहे ते मोदीजींच्या कामावर किंवा तिथल्या नितीश कुमारजींच्या कामावर नाही मिळालेलं। त्या ठिकाणी एकेका घरात जर 40-50 हजार रुपये मिळायला लागले तर ते मतदान त्यांना त्या प्रलोभनामुळे मिळालेलं दिसत आहे। मला असं वाटतं का ते लोकमत नाही आहे, जनाधार नाही, तो मशीनचा आधार आहे आणि मशीनच्या आधारावरच BJPनं पुन्हा बाजू पलटवलेली आहे। राजकारणामध्ये एकाइकडे जेव्हा VM मशीन काँग्रेसनं सुरुवात केली तेव्हा मोदीजीचे भाषण जर पाहिले तर त्याच्यावरून स्पष्ट दिसतं। आणि आता जे मोदीजी बोलत होते ते आता काँग्रेस बोलतात आहे। म्हणजे लोकशाहीच्या संपवण्याचा पहिली सुरुवात काँग्रेसनं केली आणि भाजप आता ते काही सगळं मुळासहित लोकशाही संपवून EVM मशीनच्याद्वारेच आता लोकशाहीतला आत्मा जो मतदान आहे तोच खऱ्या अर्थानं मुळात गायब करणार आहे।